Hi friends, we are discussing the current electricity topic, and in last 2-3 videos we learn about some electrical instruments like meter bridge, potentiometer, or the conversion of galvanometer into an ammeter and voltmeter. Okay, now in this video we will see some numericals based on these electrical instruments. So without wasting time, we will start our first question. The first example is a galvanometer whose resistance is 50 ohm has 25 divisions in it. When a current of 4 into 10 raised to minus 4 ampere passes through it, its needle deflects by 1 division. To use this galvanometer as a voltmeter of range 2.5 volt, it should be connected to a resistance of. Now here we have to convert. We are going to convert the galvanometer into voltmeter. आणि ज्या व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचे त्याची रेंज किती असली पाहिजे 2.5 व्होल्ट. नाउ हियर वी हैव अ galvanometer whose resistance is 50 ohm. Resistance of galvanometer is denoted by symbol G. So we have G equal to 50 ohm and has 25 divisions in it. galvanometer ची डायग्राम आपल्याला माहित आहे. galvanometer मध्ये हे जे स्केल आहे याच्या इथं डिव्हिजन ज्या दिले त्या डिव्हिजन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स किती दिले 25 डिव्हिजन्स दिलेले आहेत. ओके, लाईक दिस. हे 0 पासून स्केल आहे आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन जे आहेत ते किती आहे तिथं 25. when a current of 4 into 10 raised to minus 4 ampere passes through it. आपण जर या galvanometer मधून एवढा करंट पास केला, its needle deflects by 1 division. म्हणजे ही निडल एका डिव्हिजन न काय होते डिफ्लेक्ट. म्हणजे एका डिव्हिजन साठी करंट किती आहे, म्हणजे एक डिव्हिजन झाली याचा अर्थ करंट किती पास झाला 4 into 10 raised to minus 4. तर टोटल करंट किती असेल मग सांगा यातूनच आहे असं जर विचार केला तर. जर हे फुल स्केल डिफ्लेक्शन झालं असेल, फुल स्केल डिफ्लेक्शन झालं असेल तर डिव्हिजन टोटल किती झाल्या 25. फॉर वन डिव्हिजन करंट इज 4 into 10 raised to minus 4 and for total deflection 25 divisions. The current passing through this galvanometer Ig will be total number of divisions 25 and for one division current is 4 into 10 raised to minus 4. So it will be 25 into 4 200 means 25 into 400 means it will be 10 raised to minus 2 ampere. This is the current full scale deflection of galvanometer. या करंटची व्हॅल्यू आहे galvanometer मधून पास होताना जेव्हा तो आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन पाहिजे. Now to use this galvanometer as a voltmeter of range 2.5 volt. या galvanometerला आपल्याला voltmeter म्हणून यूज करायचे ज्याची रेंज किती असली पाहिजे 2.5 volt. हे 2.5 volt काय आहे तर या galvanometerचा यूज करून आपण मॅक्झिमम व्होल्टेज किती मेजर करू शकतो त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे व्होल्टेज आपण मेजर करणार आहे जर हा मॅक्झिमम डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे इथं 2.5 व्होल्ट लास्ट रेंज असली पाहिजे. म्हणजे हा 0 to 2.5 व्होल्ट 0 to 2.5 व्होल्ट या रेंज मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय करेल मेजर करेल. सो हियर वी हॅव टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स फी 2.5 व्होल्ट. हे एवढं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करायचंय आणि जे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं असतं जे टोटल फी म्हणतो आपण त्याला, तुम्ही थेरी जर व्यवस्थित याची बघितली असेल तर त्यामध्ये लक्षात येईल. नाउ वी नो जी आय जी अँड फी. नाउ हाऊ द galvanometer इज कन्वर्टेड इनटू व्होल्टमीटर. कसा कन्वर्ट करायचा बाय कनेक्टिंग ए व्हेरी लार्ज रेजिस्टन्स इन सेरीज विथ दिस galvanometer. आणि मग galvanometerला सेरीज मध्ये जो लार्ज रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे त्याला आपण x सिम्बॉल यूज केलं होतं. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस x equal to phi upon Ig minus G. We know the formula for this. So use the values 2.5 divided by Ig means 10 raised to minus 5 minus 50. Now this is 100. वरती गेलं तर प्लस 2 होईल 100 होईल म्हणजे हे किती होणार 250 minus 50. So the value of x will be 200 ohm. That is we have to connect a 200 ohm resistance in series with galvanometer to convert that galvanometer into voltmeter of range 2.5 volt. So our answer is 200 ohm. एवढा रेजिस्टन्स आपल्याला काय करावं लागेल कनेक्ट करावं लागेल. हा व्होल्टमीटर वरती क्वेश्चन होता. नाउ लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. मीटर ब्रिज वरती एक्झाम्पल आहे. इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट द सर्किट डायग्राम अँड द करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन टेबल आर शोन. विच ऑफ द रीडिंग इज इनकन्सिस्टंट. एक यातलं रीडिंग जे आहे ते इनकन्सिस्टंट आहे आपल्याला ते फाइंड आउट करायचंय. म्हणजे इतर रीडिंग्स पेक्षा ते थोडं वेगळं आहे.
आता डायग्राम दिली आहे, मीटर ब्रिज माहिती आहे आपल्याला, लेफ्ट गॅप, राईट गॅप, गॅल्व्हॅनोमीटर, जॉकी, 1 मीटर वायर आहे, आपण याला लेंथ म्हणतो, बॅलन्सिंग लेंथ. इकडं असेल तर 100 - L करता येते. आपल्याला इथं काही यांच्या व्हॅल्यूज गिवन आहेत, म्हणजे इथं 4 रीडिंग्स त्यांनी घेऊन दिलेत आपल्याला. 4 रीडिंग्स मध्ये हियर in right gap we have resistance R and in left gap R and in right gap we have resistance X, and here values of R is given. ह्या R व्हॅल्यू सगळ्या गिवन आहेत, 1000, 100, 10 and 1. आणि या R च्या या डिफरंट व्हॅल्यूजला बॅलन्सिंग लेंथ दिलेल्या आहेत. X ची व्हॅल्यू अननोन आहे. बॅलन्सिंग लेंथ L, R साठी L आहे, X साठी LX म्हणू शकतोय आपण इथं, आणि मग 60, 13, 1.5, 1 या टाईपमध्ये या व्हॅल्यूज गिवन आहेत. आता हे नल पॉईंट फाइंड आउट केलेले आहेत. नल पॉईंट फाइंड आउट केल्यामुळं बॅलन्सिंग कंडिशन जर मीटर ब्रिजची आपण यूज केली तर मीटर ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन पहिल्या रीडिंगचा यूज केला आपण तर इथली बॅलन्सिंग कंडिशन काय येईल बघा, RP/Q = R/S. जी बॅलन्सिंग कंडिशन आहे व्हीटस्टोन ब्रिजची ती यूज केली तर आपण इथे लिहू शकतोय R/X = LX/LR असतं किंवा LX/100 - LX असा फॉर्म्युला आहे आपला मीटर ब्रिजचा. सो हियर वी कॅन राईट इट ॲज L/100 - L. दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ दिस मीटर ब्रिज. आता पहिल्या रीडिंग साठी या व्हॅल्यूज जर यूज केल्या आपण, सो फॉर फर्स्ट रीडिंग 1000 / X = L किती आहे 60, सो इट विल बी 60/40. 60/40 means 3/2, or we can write it as X = 2000 / 3, and if you solve this then we get answer 666.67 ohm. X ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नाउ वी फाइंड द अननोन रेजिस्टन्स X पहिल्या रीडिंग साठी. नाउ फॉर सेकंड रीडिंग मी डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करतो. आता R किती आहे 100 / X. बॅलन्सिंग कंडिशन मध्ये R चेंज केलं की बॅलन्सिंग लेंथ काय झाली, चेंज झाली. सो नाउ 100/X = L is 13, so 100 - 13 87, and now if we do the calculation we find it as 100 × 87 8700, okay, and divided by 13. And if we do the calculation 8700 divided by 13 ही जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर याचं जे आन्सर मिळतंय ते कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट सांगतोय तुम्हाला. याची व्हॅल्यू येते 669.23 669.23 ओहम. नाउ फॉर थर्ड रीडिंग R is 10, अननोन X आहे, = बॅलन्सिंग लेंथ इज 1.5 divided by 100 - 1.5 means 98.5, and now do the calculation. X = 98.5 × 2 means 985 divided by 1.5, and its calculation will be 656.66 656.66 ohm. So this is our unknown resistance. Now fourth calculation. फोर्थ रीडिंग साठी R व्हॅल्यू किती आहे 1, X अननोन तोच आहे, बॅलन्सिंग लेंथ 1च आहे, सो इट विल बी 1 / 99, आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला X ची व्हॅल्यू किती येते 99 ओहम. आता या चारही रीडिंग मध्ये आपण अननोन रेजिस्टन्स X कॅल्क्युलेट केलाय. पहिल्या 3 रीडिंगचा विचार केला तर त्या नियरली व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला इक्वल मिळत आहेत. पहिल्या रीडिंग मध्ये 666 आहे, 669, 656, म्हणजे ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या थोड्या कन्सिस्टंट आहेत, एका रेंज मध्ये आहेत. तेवढा एरर तर येतच असतो रीडिंग्स घेताना प्रॅक्टिकली. पण चौथी व्हॅल्यू आहे ती 99 म्हणजे लार्ज चेंज झाला. याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ती कन्सिस्टंट नाहीये. म्हणजे कोणतं रीडिंग कन्सिस्टंट नाहीये, फोर्थ रीडिंग जे आहे हे रीडिंग कन्सिस्टंट नाहीये या चारही रीडिंग मध्ये. सो फोर्थ रीडिंग इज नॉट कन्सिस्टंट. आवर आन्सर इज 4. So we can calculate such condition. Now see the next example. In the circuit shown, a 4-wire potentiometer made of 400 centimeter long wire. The resistance per unit length of wire is 0.01 ohm per centimeter. If an ideal voltmeter is connected as shown with jockey J
at 50 cm from end A, the expected reading of the voltmeter is. डायग्राम आधी ऑब्झर्व करा. सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला पोटेन्शियोमीटर दिलाय. 4 वायर पोटेन्शियोमीटर आपल्याला माहिती आहे, आपण याच टाइप मध्ये घेतलेला होता. यातल्या एका टर्नची लेंथ 100, असे 4 टर्न्स आहेत, त्यामुळे याची टोटल लेंथ वायरची जी आहे AB वायरची लेंथ, दॅट लेंथ इज 400 सेंटीमीटर. नाउ द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर, बट रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर इज 0.01. म्हणजे ह्या वायरच्या युनिट, सपोज ह्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे तर कॅपिटल R एवढा आहे. वायरचा रेजिस्टन्स किती आहे कॅपिटल R, आणि वायरची लेंथ आहे कॅपिटल L, जी आपल्याला गिवन आहे 400 सेंटीमीटर. नाउ व्हाट इज दिस? दिस इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ अँड इट इज गिवन 0.01 ओहम पर सेंटीमीटर. ही व्हॅल्यू गिवन आहे. सो वी कॅन कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ॲज L into 0.01 and it will be 400 into 0.01. Now by calculating we get the resistance R. Now what is the value of R? We get the value of R. आता इथे 0.01 आहे, म्हणजे हे 2 0 इकडचे कॅन्सल होतील. 10⁻² घेतलं तर याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 4 ओहम. Now this wire AB has a total resistance 4 ओहम. वायरचा रेजिस्टन्स 4 ओहम. आता इथं अगोदर कन्सिडर करूया आपण की ही जॉकी कनेक्ट नाहीये, इथं साइडला आहे. ओके, म्हणजे हा व्होल्टमीटर सर्किट मध्ये नाही. नाउ दिस कंप्लीट वायर हॅज रेजिस्टन्स 4 ओहम. याची व्हॅल्यू किती आहे 1 ओहम. इथं सेल 2 आहेत, एक नाही. एका सेलचा EMF 1.5 आहे, दुसऱ्याचा 1.5 आहे. बट दिस 2 सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. एकाच्या निगेटिव्हला दुसऱ्याचं पॉझिटिव्ह, आणि सिरीज मध्ये ऍडिशन होते. दोघांचा इंटरनल रेजिस्टन्स गिवन आहे 0.5. म्हणजे बघा 0.5 रेजिस्टन्सची ऍडिशन होते सिरीज मध्ये. 0.5 प्लस 0.5 1, 1 प्लस 1 2, आणि या वायरचा 4, म्हणजे रेजिस्टन्स ऑफ टोटल सर्किट R इक्विव्हॅलंट इट विल बी 6 ओहम. 6 कसा येणार बघा, वायरचा किती आहे 4, सेलचा इंटरनल टोटल दोघांचा मिळून 1 5 आणि हा 1 6 ओहम. दिस इज द रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ दिस सर्किट. नाउ करंट पासिंग थ्रू दिस सर्किट, this current will be E upon R equivalent, or we can write it as 4. EMF given आहे. EMF किती दिले बॅटरीचा गिवन. ओके, इथं बॅटरीचा EMF जो आहे क्वेश्चन मध्ये लिहिलेलं नाही, पण हा सॉरी डायग्राम मध्ये आहे की इथं 1.5 व्होल्टचे 2 काय आहेत इथं EMF आहेत, आणि सिरीज मध्ये असल्यामुळे दोघांची काय होणार ऍडिशन. दोघांची ऍडिशन म्हणजे 1.5 प्लस 1.5 3 येईल. 3 डिवाइडेड बाय 6, सो इट विल बी 1/2 एम्पियर. 0.5 एम्पियर एवढा काय होतोय करंट ह्या वायर मधून पास होतोय. आता आपण काय केलं तर A पॉइंटला एक वायर कनेक्ट केली, आणि ती कनेक्ट केली आपण व्होल्टमीटरला. व्होल्टमीटरचं दुसरं टर्मिनल आपण कनेक्ट केलंय जॉकीला, आणि ह्या जॉकीला आपण अशा पॉइंटला टॅप केलं इथं की त्या पॉइंटला टॅप केल्यानंतर A पासून त्या पॉइंटची लेंथ आहे ती किती आहे आता 50 सेंटीमीटर लेंथ आहे. म्हणजे आता आपण ह्या गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलंय ह्या 50 सेंटीमीटर वायरच्या अक्रॉस. काय मेजर करतो हा व्होल्टमीटर आहे, सॉरी व्होल्टमीटर काय मेजर करतो, इट मेजर्स द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस 2 पॉइंट्स A आणि J म्हणा. A आणि J ह्या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हा काय करणार मेजर करणार. आणि याचा फॉर्म्युला काय असतो मग Phi इक्वल टू I मीन्स करंट पासिंग थ्रू दिस वायर. करंट तर मिळाला आहे आपल्याला 1/2 आहे, अँड रेजिस्टन्स AJ ह्या वायरचा, एवढ्याच वायरचा रेजिस्टन्स घ्यावा लागेल. मग इथं करंट माहित आहे, मग RAJ कसं कॅल्क्युलेट करता येईल. या वायरचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता रेजिस्टन्स पर युनिट लेंथ किती आहे इथं बघा. रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर लेंथ इंटू 0.01 मल्टिप्लाय करू शकतोय आपण. सो हिअर वी कॅन राईट एज 400 सेंटीमीटर साठी रेजिस्टन्स 4 होता, तर 50 सेंटीमीटर साठी रेजिस्टन्स किती 0.01, म्हणजे हा येणार 0.5 ओहम. म्हणजे रेजिस्टन्स किती आला 0.5. आणि जर याला कॅल्क्युलेट केलं आपण तर आन्सर मिळेल Phi इक्वल टू I 1/2, म्हणजे हे 0.5च आहे. 0.5 इंटू 0.5 इंटू 0.5 केलं तर आन्सर येणार 0.25 व्होल्ट. म्हणजे हा व्होल्ट मीटर इथला किती रीडिंग मेजर करेल, हा रीडिंग मेजर करेल 0.25 व्होल्ट
हे या क्वेश्चनचं काय झालं आपलं आन्सर आलं. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. An ideal battery of 4 volt and resistance R are connected in series in the primary circuit of a potentiometer of length 1 meter and resistance 5 ohm. म्हणजे इथं पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ जी आहे ती लेंथ 1 मीटरच आहे. ज्याला 4 मीटर, इथं जसं 4 मीटर लेंथची वायर होती तसं इथं आता किती लेंथ आहे तर वायरची लेंथ 1 मीटर आहे आणि ह्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे 5 ओहम. लक्षात ठेवा. नाव अक्रॉस दिस पोटेन्शियोमीटर वायर अन आयडियल बॅटरी ऑफ 4 व्होल्ट. म्हणजे एक आपण इथं काय कनेक्ट केले, एक बॅटरी कनेक्ट केले. दिस बॅटरी हॅज EMF 4 व्होल्ट and its internal resistance is R. R व्हॅल्यू तिथं गिवन आहे की पोटेन्शियोमीटर वायर याच्या अक्रॉस आपण काय केलं, याला कनेक्ट केलं. ह्या वायरच्या अक्रॉस हा सोर्स कनेक्ट केलाय. म्हणजे जसं इथं 4 मीटर वायर आहे तशी इथं 1 मीटर वायर आहे. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ R म्हणजे ही R व्हॅल्यू टू गिव्ह ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ. ह्या R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची जर पोटेन्शियल डिफरन्स of 5 millivolt across 10 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. म्हणजे ही वायरची टोटल लेंथ सेंटीमीटर मध्ये लिहिली तर किती असेल 100 सेंटीमीटर. आणि ह्या वायरचा 10 सेंटीमीटर पार्ट घेतला आपण, P पॉइंट म्हणा, आणि ही एवढी लेंथ आहे ते किती 10 सेंटीमीटर. आणि याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे फी हे किती आलं पाहिजे 5 मिलीव्होल्ट आलं पाहिजे. जर हे पोटेन्शियल डिफरन्स या एवढ्या 10 सेंटीमीटर वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स जर 5 मिलीव्होल्ट असेल तर R व्हॅल्यू किती असा क्वेश्चन विचारलाय. आता इथं काय करावं लागेल, परत विचार करा. R व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आणि R व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथं अगोदर कॅल्क्युलेट करूया आपण करंट पासिंग थ्रू दिस AB वायर. कंप्लीट वायर मधून पास होणारा म्हणजे सर्किट मधून पास होणारा करंट. नाव to calculate current I passing through this circuit, resistance of this wire is EMF upon असतो E by हा R आणि ह्या वायरच्या रेजिस्टन्सला आपण R डॅश म्हणूया. सो इट विल बी 4 डिवाइडेड बाय याचा EMF किती आहे 4 व्होल्ट आहे डिवाइडेड बाय R. ही R व्हॅल्यू माहित नाहीये पण वायरचा रेजिस्टन्स गिवन आहे सो इट विल बी 5. सो दिस इज अवर करंट पासिंग थ्रू दिस वायर. आता ह्या 100 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स 5 असेल तर 10 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स किती कॅल्क्युलेट कसा करणार बघा. 10 सेंटीमीटर वायरचा रेजिस्टन्स सपोज आपण कन्सिडर केलं स्मॉल R आहे. कन्सिडर करा फक्त स्मॉल R किंवा असं म्हणा कॅपिटल R अक्रॉस AP वायर. AP वायरचा रेजिस्टन्स 100 सेंटीमीटरचा 5 जर असेल रेजिस्टन्स पर युनिट लेंथ 100 सेंटीमीटरचा रेजिस्टन्स किती 5 तर 10 सेंटीमीटरचा किती तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इनटू लेंथ याच्यावरून आपण ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतोय. म्हणजे 100 सेंटीमीटरला 5 ओहम तर 10 सेंटीमीटरला किती आणि याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला RAP इक्वल टू हे बघा 10 होईल अँड दिस व्हॅल्यू विल बी 5/10 ओहम. So here we get a resistance of wire AP as 5/10 ohm. Now what is potential difference formula? Potential difference phi across wire AP. Phi AP equal to formula is I into RAP. Now this phi AP is given. हे phi AP किती असलं पाहिजे म्हटलंय 5 मिलीव्होल्ट. So it will be 5 into 10⁻³ व्होल्ट. मिलीव्होल्टचं व्होल्ट केलं. I will be करंट किती आलाय आपला 4 डिवाइडेड बाय R plus 5. दिस इज अवर करंट अँड इनटू रेजिस्टन्स मीन्स 5/10. आता या कॅल्क्युलेशन मध्ये फक्त R अननोन आहे मग एवढं कॅल्क्युलेशन आपण करू शकतोय. 10 इकडे घ्या 5 into 10 50 होईल बघा 50 into 10⁻³ हे 10 इकडे घेतलं 5 into 4 20 आणि हे R plus 5 इकडेच घेतलं तर मल्टिप्लायच होणार आहे R plus 5 इक्वल टू म्हणजे R plus 5 आणि 10 आपण इकडे घेतलं राहिलेल्या टर्म्स इथं 5 into 4 इट विल बी 20. आता हे काय केलं मी R plus 5 इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 50 आणि -3 वरती घेतलं तर 10⁻+3. सो इट विल बी 2/5 into 10⁻³
and this will be r plus 5. 2 by 5 किती 0.4. 2 by 5 is 0.4. 0.4 into 10 raised to 3 means 400. याचा अर्थ r plus 5 किती आलं 400. आणि मग r व्हॅल्यू काय येणार, r will be 400 minus 5 means 395 ohm. So our answer is 395 ohm. Option A is the correct option. Here option C is the correct option. So these are the answers of these questions. Now see the example number 5. The galvanometer deflection when key K1 is closed but K2 is open equals to theta 0. On closing K2 also and adjusting R2 to 5 ohm, the deflection in galvanometer becomes theta 0 by 5. The resistance of the galvanometer is given by. So here we have to find the resistance of this galvanometer. एक circuit diagram है. Total EMF of this cell is E. This is key K1 and this is key K2. Now this R1 has 220 ohm resistance and R2 is variable. R2 and galvanometer are connected in series. Now in first condition की K1 is closed म्हणजे ही ऑन आहे पण K2 ऑफ आहे. इफ K2 is off then this R2 is not in the circuit. आणि हा R2 नसेल तर दोन रेजिस्टन्स सर्किट मध्ये येतील. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे G आणि R1 ची व्हॅल्यू आहे 220 ओहम. अँड नाउ इफ वी कॅल्क्युलेट द करंट पासिंग थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर then this Ig will be, गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा करंट म्हणजे हा टोटल करंटच असणार आहे कारण ह्या सर्किट मध्ये हे नाहीये. आणि मग करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण E डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स मीन्स 220 प्लस G. नाउ दिस इज से इक्वेशन 1. अगोदर एक कंडिशन लक्षात ठेवा, हे किती करंट आहे ते दिलेलं आहे. ओपन्स इक्वल थीटा 0 म्हणजे K1 की ऑन आहे, K2 ऑफ असताना याचं रीडिंग किती आहे थीटा 0 म्हणजे हा डिफ्लेक्शन दाखवतोय. बिकॉज करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डिफ्लेक्शन म्हणजे अँगल, त्या निडलचे ज्या अँगल निडल काय होते डिफ्लेक्शन होते. आणि आपण असं म्हणूया की तो करंट किती आहे आता थीटा 0 एवढा करंट आहे. से इक्वेशन नंबर 1. नाउ फॉर सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला असं घ्यायचं आहे की इथं आता K1 आणि K2 ह्या दोन्ही कीज काय आहेत तिथं ऑन आहेत. नाउ व्हेन बोथ द कीज K1 अँड K2 मेड ऑन देन नाउ द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट फर्स्ट कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स. आता इथं हे ऑन केल्यामुळे नाउ दिस टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल. दिस R2 हॅज ए व्हॅल्यू 5 ओहम. नाउ दिस 5 ओहम अँड दिस G इज नाउ इन पॅरलल. पॅरलल कॉम्बिनेशन काय असतं बघा, पॅरलल कॉम्बिनेशन दोन जर रेजिस्टरचं असेल, ए आणि बी असे दोन रेजिस्टर आहेत आणि यांचं पॅरलल कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तर हे कॉम्बिनेशन असं असतं ए प्लस बी अपॉन ए इंटू बी. आणि याचा आपण रेसिप्रोकल घेतो त्यामुळे व्हॅल्यू येते ए डॉट बी अपॉन ए प्लस बी. या टाईपमध्ये मी या दोघांचा डायरेक्ट लिहितोय व्हॅल्यू. दोघांची व्हॅल्यू डायरेक्ट लिहिली तर काय येईल बघा, दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन 5 इंटू जी डिवाइडेड बाय 5 प्लस जी. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. आणि या कॉम्बिनेशनला हा 220 रेजिस्टन्स परत सिरीज मध्ये आहे म्हणजे हे प्लस किती 220 म्हणजे 220 प्लस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन. अँड नाउ दिस इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सर्किट. ह्या सर्किटचा हा काय झाला आता टोटल रेजिस्टन्स झाला. नाउ करंट पासिंग थ्रू दिस सर्किट इज टोटल करंट. हा गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट नाही, आता हा टोटल करंट. नाव म्हणजे ह्या कीला ऑन केलं म्हणजे हे कनेक्ट आहे आता असं समजा. काय केलं आपण इथं कनेक्ट केलं. नाव टोटल करंट इज I अँड नाव दिस करंट स्प्लिट्स IG आणि याला I1 म्हणू शकतोय आपण. इकडं IG जाईल आणि इकडं I1 जाईल. आणि आता IG करंट असताना याचं डिफ्लेक्शन दिलंय थीटा 0 बाय 5. याचं डिफ्लेक्शन किती मगाशी थीटा 0 होता, आता किती थीटा 0 बाय 5. आणि आता हा टोटल करंट I घ्यायचा असेल तर टोटल करंट I इक्वल टू E अपॉन R इक्विव्हॅलंट व्हॅल्यू असते. आता E अपॉन R इक्विव्हॅलंट दिलं तर ही व्हॅल्यू येईल 220 प्लस 5 इंटू G डिवाइडेड बाय 5 प्लस G. ओके, नाउ दिस इज द करंट, टोटल करंट पासिंग थ्रू दिस, टोटल करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. नाउ वी कॅल्क्युलेट द करंट. आता करंट मिळालाय, काय करूया आपण इथं, तर करंट हा इथं येईल, इथपर्यंत आला, मी ए आणि बी पॉइंट म्हणतो. नाउ
the potential difference between point A and B, phi A B equal to A आणि B पॉइंटच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आहे मला. तर या दोघातून जाणारा टोटल करंट म्हणजे I चा आहे, म्हणजे I म्हणजे ही व्हॅल्यू आली. सो इट विल बी E डिवायडेड बाय 220 प्लस 5 into G divided by 5 plus G. So this is the current. Phi equal to IR फॉर्म्युला घेतोय मी. I is the current passing through the circuit. I total current. आणि मग A आणि B च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचंय. करंट टोटल घेतला आम्ही, मग रेजिस्टन्स पण या दोघांचा टोटल, आणि ह्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स किती आहे? दिस कॉम्बिनेशन हॅज रेजिस्टन्स 5 into G डिवायडेड बाय 5 plus G. ह्या दोघांचं पॅरल कॉम्बिनेशन. Now this is our potential difference across this point A and B. आणि या A आणि B च्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच पोटेन्शियल डिफरन्स हे R2 च्या अक्रॉस हे असणार आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस हे पॅरल मध्ये जेवढं टोटल पोटेन्शियल डिफरन्स असतं तेवढंच प्रत्येकाच्या अक्रॉस. मग आता असं कन्सिडर करूया आपण की पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस गॅल्व्हॅनोमीटर इज नाव phi G. गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स phi G. मग ते phi G कुणाला एक्झॅक्टली इक्वल असणार आहे? phi AB ला. आणि मग phi AB चा फॉर्म्युला कसा घेता येईल इथं? तर phi AB चा फॉर्म्युला जर आपण यूज केला म्हणजे phi G चा फॉर्म्युला मी इथं लिहितो. नाउ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी गॅल्व्हॅनोमीटर इज नथिंग बट दी टोटल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स A and B. and now phi G can be written as IG into काय लिहिता येईल हे? G. phi G म्हणजे काय आलं? इट विल बी IG into G. आता phi ची व्हॅल्यू तर माहित होती आपल्याला. phi ची व्हॅल्यू काय होती? इथं कॅल्क्युलेट केले. phi AB इज नथिंग बट phi G. आणि मग IG इक्वल टू फॉर्म्युला यावरून कन्वर्ट केला तर हा फॉर्म्युला येईल phi AB डिवाइडेड बाय G. नाउ व्हॉट इज phi AB? दिस इज आवर phi AB. E डिवाइडेड बाय 220 प्लस 5 into G डिवाइडेड बाय 5 plus G. आणि या करंटला इंटू परत काय होतं? 5 into G डिवाइडेड बाय 5 plus G. नाउ दिस इज दी व्हॅल्यू ऑफ phi. आणि डिवाइडेड बाय परत G आहे त्यामुळे हे G कॅन्सल होईल. मी इथून काढून टाकतो. म्हणजे इथलं G कॅन्सल का झालं? हे कंडिशन मध्ये दिल्यानुसार G कॅन्सल होऊन तुम्हाला व्हॅल्यू मिळते E into 5. आणि मग दिस इज दी करंट. नाउ दिस इज दी करंट पासिंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. पण हा करंट तर गिवन आहे. या करंटची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. म्हणजे कशी गिवन आहे बघा. आता इथं आपण जर ऍडिशन केली यांची त्याला थोडं सिम्प्लिफाय करता येईल. हे थोडं सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय म्हणजे कसं सिम्प्लिफाय होईल? हे 5 into E हे आहे असं ठेवा. 5 into E ह्यांची ऍडिशन करा. ऍडिशन केली तर 5 into G आणि इथं 5 plus G आहे. याची जर ऍडिशन केली, आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर व्हॅल्यू कशा येत आहेत बघा. व्हॅल्यू पुट करून जर कॅल्क्युलेट केलं, आता सपोज मी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन वरून सॉल्व केलं तर कसं येईल? हे 220 into 5 ओके प्लस 220 into G क्रॉस मल्टिप्लिकेशन टाइप करतोय मी. आणि प्लस परत यात 5 into G ओके हे एक मल्टिप्लिकेशन केलं. आणि याला परत डिवाइडेड बाय 5 plus G येईल. ह्या दोघांचं काय केलं मी? ॲडिशन केली आहे या मेथडवरून. आणि इथं परत काय होतं तर 1/5 plus Gच आहे. आता हे 5 plus G आणि हे 5 plus G कॅन्सल होईल. and now we get the value of current IG equal to 5 into E divided by 220 into 5 plus 220 into G plus 5 into G. आणि this is the current now passing through this galvanometer when both the keys are closed. म्हणजे दोन्ही कीज ऑन असताना. आणि त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटरचं रीडिंग तर दिलेलं आहे. गॅल्व्हॅनोमीटरचं रीडिंग त्यावेळी किती आहे? θ0/5. से दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2 आणि 1 ला जर कंपेअर केलं, रेशो घ्या सरळ. इक्वेशन 1 आणि 2 चा काय घेतला आपण? रेशो घेतला. तर हा रेशो काय येईल बघा. θ0 आहे कॅन्सल होईल. आणि याला आणि याचा रेशो घेतला तर E ही कॅन्सल होईल. आणि हा रेशो जो आपल्याला मिळतोय तो रेशो असा मिळेल
यामध्ये आता ह्या व्हॅल्यूज आहेत, 1 ला 2 ने डिवाइड केलं तर हे सगळं वरती जाईल. म्हणजे बघा 220 इंटू 5 प्लस 220 इंटू जी प्लस 5 इंटू जी हे वरती गेलं. वरती गेल्यानंतर इथं ई कॅन्सल झालं, त्यामुळे इथं एवढ्याच टर्म्स राहतील. आणि डिवाइडला जे येईल त्यामध्ये डिवाइडला व्हॅल्यू जे आहेत ही एक व्हॅल्यू असेल 220 प्लस जी. ओके, आणि त्याला इंटू येईल 5, यातलं 5. ओके, 220 प्लस जी इंटू काय आलं 5. सो दीज आर दी व्हॅल्यूज. हे कशावरून आले लक्षात येतंय का आपल्या? ह्या व्हॅल्यू येतात आपल्याला रेशो वरून. कशाचा रेशो? इफ वी टेक दी रेशो ऑफ, सॉरी हे 5 इथलं 5 आहे, सॉरी हे 5 इथलं आहे. म्हणजे आता इथं हे 5 इथं आलं आणि हे लेफ्ट साइडचा LHSचा रेशो झाला. म्हणजे E डिवाइड बाय 220 प्लस जी आणि ही व्हॅल्यू याचा रेशो घेतला आपण आणि मग थीटा डिवाइड बाय थीटा 0 केलं तर याची व्हॅल्यू जी आहे ते 5 वरती जाईल, थीटा 0 कॅन्सल होईल आणि हे इक्वल टू परत काय येईल 5 येईल. आता या इक्वेशनचा विचार केला तर फक्त जी अननोन आहे, याच्यामध्ये जी अननोन आहे आणि हे कॅल्क्युलेशन करू शकताय तुम्ही. यात व्हॅल्यू पुट करा आणि जी ची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर ह्या कॅल्क्युलेशन वरून जी ची व्हॅल्यू जी मिळते ती येते 22 ओहम. थोडं फक्त मॅथमॅटिक्स होतं. दोन इक्वेशन मिळवले आपण. करंटसाठी IG रेशो घेतला, डिवायडिंग इक्वेशन 1/2 आणि रेशो घेऊन दोघांचा जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं, रिमेनिंग टर्म लिहिला आणि यात फक्त आता जी अननोन आहे आणि त्या जी ची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर व्हॅल्यू मिळते जी इक्वल टू 22 ओहम अँड दिस इज द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. Now see the example number 6. In the experimental setup of meter bridge experiment, the null point is obtained at a distance of 40 cm from A. If a 10 ohm resistor is connected in series with R1, the null point shifts by 10 cm. The resistance that should be connected in parallel with R1 plus 10 ohm such that the null point shifts back to its initial position is. इथं व्यवस्थित अगोदर कंडिशन लक्षात ठेवा. मीटर ब्रिजचे क्वेश्चन हे खूप सोपे असतात जर कंडिशन कळाली असेल तर. हियर द नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 40 सेंटीमीटर. पहिली कंडिशन घेऊया. नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम ए इफ ए 10 ohm resistor is connected in series with R1. Now here in left gap resistance is R1, in right gap resistance is R2. इकडे R1 इकडे R2 असताना null point कितीला मिळतोय 40 सेंटीमीटर. So by using the balancing condition we can write it as R1 upon R2 equal to 40 by 60 Lx upon 100 minus Lx. balancing condition घेतली मी. So it will be 2 by 3. So we can write this as R2 equal to 3R1 by 2. R2 व्हॅल्यू मिळते आपल्याला या इक्वेशन वरून, इक्वेशन 1 म्हणायला. नाउ नेक्स्ट कंडिशन बघा. इफ ए 10 ohm रेजिस्टर इज कनेक्टेड इन सेरीज विथ R1. R1 ला म्हणजे इथं हा जो R1 आहे आपण इथं काय केलंय, या R1 ला सेरीज मध्ये आणखी एक हा R1 आणि त्याला सेरीज मध्ये 10 ohm रेजिस्टर कनेक्ट केला. नाउ रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप इज नाउ R1 प्लस 10. इथला रेजिस्टन्स किती झाला R1 प्लस 10, इथला R2च आहे आणि कनेक्ट केल्यावर काय होतंय, द नल पॉइंट शिफ्ट्स बाय 10 सेंटीमीटर. नल पॉइंट 10 सेंटीमीटर न शिफ्ट झाला. दोन्हीकडे होऊ शकतो. कुणीकडे झाला असेल बघा. R1 बाय R2 असताना 40 होता, R1 इन्क्रीज झाला. याचा अर्थ हा रेशो जर मेंटेन करायचा असेल तर R2 इथं 40 व्हॅल्यू आहे ती इन्क्रीजच व्हावी लागेल. म्हणजे इथं 10 न इन्क्रीज झाला नल पॉइंट, म्हणजे आता नल पॉइंट कितीला आहे 50 ला आहे. अँड नाउ दी बॅलन्सिंग कंडिशन, न्यू बॅलन्सिंग कंडिशन विल बी R1 प्लस 10 डिवायडेड बाय R2 इक्वल टू 1. कारण नल पॉइंट 50 म्हणजे एक्झॅक्टली मिडलला 50 डिवायडेड बाय 50 येणार 1 मिळेल. सो वी कॅन राईट दिस ॲज R1 plus 10 equal to R2. If we use the value of R2 then we get this as R1 किंवा असं लिहूया. R2 ची व्हॅल्यू मी पुट करतो इथं 3R1 by 2 R2 व्हॅल्यू मायनस R1 इकडं घेतलं इक्वल टू 10 and now if we calculate this we get R1 equal to 20 ohm. हे सॉल्व करा. R1 ची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळते आपल्याला. हियर वी गेट दी व्हॅल्यू ऑफ R1 इज
20 ohm. And if we calculate the value of R2 from the given condition, याच कंडिशन वरून R2 काढायचं असेल तर R1 जर 20 असेल तर 3 into 20 60/2 30. So the value of R1 and R2 व्हॅल्यू काय मिळते मग 30 ओहम. या दोन इक्वेशनच्या कंडिशन वरून आपण R1 R2 व्हॅल्यू मिळाल्या 20 आणि 30 ओहम. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. The resistance that should be connected in parallel with, कुणाला एक रेजिस्टन्स एक कनेक्ट करायचा आहे, एक्स कन्सिडर करूया आपण त्याला. कुणाला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा आहे R1 + 10. म्हणजे या कॉम्बिनेशनला पॅरलल मध्ये आपल्याला एक असा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. सपोज कनेक्ट केला आपण आणि ज्याची व्हॅल्यू किती आहे एक्स, सच दॅट द नल पॉइंट शिफ्ट्स बॅक टू इट्स इनिशियल पोझिशन. म्हणजे हा एक्स असा कनेक्ट करायचा आहे की नल पॉइंट इनिशियल पोझिशनला आला पाहिजे. म्हणजे कितीला तर 40 सेंटीमीटर. इनिशियल नल पॉइंट कितीला होता 40ला, म्हणजे तो परत 40ला आला पाहिजे. R2 तर आहे तोच आहे, नल पॉइंट 40च मिळायचा असेल तर ह्या सगळ्यांची व्हॅल्यू परत R1च आली पाहिजे. हे लक्षात येते का तुमच्या? कारण नल पॉइंट जर इनिशियल पोझिशनला म्हणजे 40ला आणायचा असेल, R2 तर आहे तोच होता, 40 आणायचा आहे, हे 40/60 आलं म्हणजे हे 40/60 येणार, हे R2 येणार. मग याचा अर्थ इथल्या सगळ्यांची व्हॅल्यू R1 परत आली पाहिजे. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनची व्हॅल्यू जर R1 असेल तर मग नल पॉइंट 40 येणं पॉसिबल आहे. आणि मग याला जर सॉल्व करायचं असेल तर हे दोन पॅरलल झाले. आता पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जर यूज केला तर कॉम्बिनेशन असं मिळेल, हियर R1 + 10 into x divided by R1 + 10 + x. This is the resistance of this parallel combination. आणि हा रेजिस्टन्स कोणत्या गॅपमध्ये? लेफ्ट गॅपमध्ये. नाउ दिस रेजिस्टन्स शुड बी इक्वल टू R1. हा कुणाला इक्वल असावा? R1. हे लक्षात येते का? असाही सोडू शकतो किंवा बॅलन्सिंग कंडिशन, याला डिवाइड बाय R2 करा, इथं इक्वल टू 40/60 घ्या तरीही मिळेल. किंवा हे 40/60 आहे हा रेशो, तोच रेशो मिळणं कधी पॉसिबल आहे? हे परत R1 झालं तर सगळं मिळून. पण मी या पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू R1 घेतली आणि मग यामध्ये R1 व्हॅल्यू माहिती आहे, आता R1 इज नाउ 20. सो इफ वी पुट दी व्हॅल्यूज हियर 20 + 10 म्हणजे हे 30x झालं. नाउ दिस विल बी 30x डिवाइडेड बाय R1 + 10 म्हणजे 20 + 10 30, 30 + x, 30x upon 30 + x इक्वल टू 20. आणि याला जर सॉल्व केलं तर आपल्याला x जी व्हॅल्यू जी मिळते, दॅट व्हॅल्यू ऑफ x इज 60 ओहम. x ची व्हॅल्यू काय मिळते इथं? 60 ओहम व्हॅल्यू मिळते. अँड नाउ द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 60 ओहम. नाउ दिस if a 60 ohm resistance is connected in parallel with R1 + 10 ohm, then the null point shifts back to its initial position. हे याचा आन्सर झालं 60 ohm. Now see the next question. Question number 7 is a galvanometer having a coil of resistance 100 ohm. लगेच गिवन लायचं. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स दिलाय कॅपिटल G किती? 100 ohm. gives a full scale deflection when a current of 1 mA passed through it. गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट पास केला Ig आणि फुल स्केल डिफ्लेक्शन कितीला आहे? 1 mA म्हणजे 10⁻³ एम्पियर. The value of the resistance which can convert this galvanometer into ammeter, ज्याला आपण शंट रेजिस्टन्स म्हणतो. गॅल्व्हॅनोमीटरला एमिटर मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर जो रेजिस्टन्स कनेक्ट करायचा तो कोणता? शंट रेजिस्टन्स. आणि त्या शंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि ज्या एमिटर मध्ये त्याला कन्वर्ट करायचे दॅट एमिटर शुड हॅव ए रेंज ऑफ 10 एम्पियर. सो आपल्याला जो मेजर करायचा करंट आहे I, याची व्हॅल्यू किती असावी म्हटलंय? 10 एम्पियर पाहिजे. कारण एमिटरचा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट मेजरिंग ॲबिलिटी किती आहे? 10 एम्पियर. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली मॅक्झिमम करंट किती मेजर करायचा? 10 एम्पियर. सो करंट मेजर करायचा जो असतो त्याला आपण I म्हणतो. आणि मग वी कॅन कॅल्क्युलेट दिस एस ॲज Ig डिवायडेड बाय I - Ig आणि याला इंटू परत काय G. दिस इज द फॉर्म्युला फॉर शंट रेजिस्टन्स. इफ वी पुट द व्हॅल्यू 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे किती? 0.001. दिस इज द 10⁻³ इंटू G.
आता इथं बघा, जर नीट जेई मध्ये तुम्ही हे सोल्युशन सॉल्व्ह करत असाल आणि बोर्ड मध्ये सॉल्व्ह करत असाल तर त्यातला डिफरन्सही लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मध्ये सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला 10 - 0.001 हे सबट्रॅक्शन करून सोडवायचंय. पण जर नीट जेई मध्ये हाच क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर इथं 10 ला कम्पेअर केलं तर ही व्हॅल्यू खूप स्मॉल आहे, त्यामुळे आपण निग्लेक्टही करू शकतोय. 10 मधून 0.001 जर सबट्रॅक्ट केलं तर काय व्हॅल्यू मिळेल? 9.991 अशी काहीतरी व्हॅल्यू येईल. 9.999 येईल व्हॅल्यू, त्यामुळे ते 10च आहे. त्यामुळे निग्लेक्ट जर केलं तर व्हॅल्यू येईल 10⁻³ into g. g will be 100. So it will be 10⁻³ into 10 म्हणजे 10 किती आलं? -2 ओहम. याचा अर्थ 0.01 ओहम. म्हणजे किती रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागेल आपल्याला जर या गॅल्व्हॅनोमीटरला एमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आन्सर काय आलं आपलं? 0.01 ओहम रेजिस्टन्स शुड बी कनेक्टेड इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर टू कन्वर्ट इट इनटू एमीटर which gives a current of 10 ampere. Now see next question. A potentiometer wire has length of 1.5 meter and resistance of 10 ohm. It is connected in series with a cell of EMF 4 volt and internal resistance 5 ohm. Calculate the potential drop per centimeter of the wire. Calculate जे करायचे ते त्याला काय म्हणायचं सांगा? आपण काय म्हटलं होतं? कॅल्क्युलेट काय करायचंय? पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स फी पर सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणजे लेंथ झाली वायरची. सो पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ज्याला आपण म्हणत होतो के, अँड के इज दी पोटेन्शियल ग्रेडियंट. केला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचंय फी बाय एल. नाउ हियर लेंथ ऑफ वायर इज गिवन 1.5 मीटर. सो एल इज माहित, एल इज अननोन. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट फी. म्हणजे आपल्याला इथं कॅल्क्युलेट काय करायचंय? फी. What is the formula for phi? Phi equal to IR. Then here R is the resistance of wire. Potentiometer wire resistance किती? 10. म्हणजे R ही माहिती आहे. आता रिमेनिंग काय मग? I. So what is I? I equal to EMF upon सगळ्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स. Now here total resistance will be 10 plus वायरचा रेजिस्टन्स 10, internal resistance सेलचा 5. Okay, now this is our current. Okay, and EMF given है 4. So this will be 4/15. Value काय आली? 4/15. This is the current passing through. This is the current passing through potentiometer wire. हा करंट मिळाला. आता करंट मिळाला की रेजिस्टन्स मध्ये पुट करा मग. Phi equal to. Now phi equal to, it will be I means 4/15 into resistance of wire is 10, so it will be 4/15 into 10. Now it will be phi equal to 40/15, or we can write it as 8/3 volt. This is potential difference. And now if we calculate the value of K equal to 8/3 divided by phi ची व्हॅल्यू मिळाली 8/3 आणि या व्हॅल्यूला जर पुट केलं आपण तर कशा व्हॅल्यूज येतील बघा. K will be 8/3 म्हणजे 8/3 कशाची व्हॅल्यू झाली? ही फी ची व्हॅल्यू झाली अपॉन एल. एल इज द लेंथ इज गिवन 1.5 मीटर. पण आपल्याला कॅल्क्युलेट कसं करायचंय बघा? पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर, पर मीटर नाही. सो इट विल बी पर सेंटीमीटर 150 सेंटीमीटर, 1.5 मीटर. अँड इफ वी सॉल्व दिस इट ॲज 150 into 3. 8 ला त्यानं जर डिवाइड केलं आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळते 0.0178 volt per centimeter. This is our potential gradient or potential difference per unit length. Okay, याचं हे काय झालं? आपलं आन्सर झालं. Now see the next question. For next question, a potentiometer wire AB having length L and resistance 12R. इथं पोटेन्शियोमीटर वायर आपली कोणते? AB.
This wire has total resistance 12R. Joined to a cell D. हा आपला D cell of EMF E and internal resistance small r. A cell C. आता इथपर्यंत झालं हे पोटेन्शियोमीटरचं कनेक्शन. म्हणजे जो आपण जो वायरच्या अक्रॉस असा इथं सेल कनेक्ट करतो, ही आपली पोटेन्शियोमीटर वायर AB आणि याच्या अक्रॉस इथं ज्याला मी ड्रायव्हर सेल म्हणतो, तो सेल इथं कनेक्ट केला. तो EMF म्हणजे इथला कोणता आहे D, हा D झाला. ओके, आणि हे पोटेन्शियोमीटर सर्किट झालं. नाव ए सेल C, हा सेल C झाला. नाव दिस सेल C having EMF E/2 and internal resistance 3R is connected. हा कनेक्ट केला. The length AJ at which, AJ म्हणजे ही लेंथ, म्हणजे इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे जॉकी आहे. हे सिंपल कंपॅरिझन ऑफ EMF चं सर्किट जर तुम्ही बघितलं तर त्या सर्किट सारखं हे सर्किट तयार होतं. दी लेंथ AJ, सपोज या लेंथला आपण X कन्सिडर करूया. दिस लेंथ AJ at which गॅल्व्हॅनोमीटर as shown in figure shows no deflection. म्हणजे या पॉइंटला जर जॉकी टॅप केली तर हा गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही, ज्याला आपण बॅलन्सिंग लेंथच म्हणतो. म्हणजे हा नल पॉइंट मिळतो आपल्याला, आणि नल पॉइंट मिळाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर AJ इज इक्वल टू EMF. म्हणजे इथं आपण कंडिशन लिहून ठेवूया, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस वायर VAJ इक्वल टू EMF ऑफ सेल E/2. ही कंडिशन आहे कंपॅरिझन ऑफ EMF E1/E2 बाय इंडिव्हिज्युअल सेल मेथड. त्यामध्ये फॉर्म्युलाच आहे आणि हीच कंडिशन होती सेम. जर हा नल पॉइंट असेल तर या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आणि या सेलचा EMF दोन्ही इक्वल असतात. आता आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करूया आपण करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. आता या सर्किट मधून पास होणारा करंट जो असेल ही जॉकी टॅप करण्याच्या आधी, म्हणजे हा D सेल कनेक्ट केलेला असताना, देन दी EMF विल बी E डिवाइड बाय वायरचा रेजिस्टन्स किती आहे 12R प्लस सेलचा इंटरनल R. So current will be E/13R. This is the current passing through this potentiometer wire. Now if we calculate the formula for VAJ, potential difference VAJ across this wire AJ, then it will be I into RAJ. RAJ means resistance of wire AJ. या वायरचा रेजिस्टन्स किती असेल, टोटल वायरचा रेजिस्टन्स किती आहे 12R, आणि टोटल वायरची लेंथ जी गिवन आहे ती किती कॅपिटल L. म्हणजे L लेंथचा रेजिस्टन्स 12R असेल तर X लेंथचा किती, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे बघा रेजिस्टन्स वायरचा किती 12R, लेंथ किती L, याला म्हणतो आपण रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि या पॅरामीटरला जर आपण लेंथ न मल्टिप्लाय केलं, आता आपल्याला लेंथ किती आहे X, तर आपल्याला AJ वायरचा काय मिळतो रेजिस्टन्स. सो दिस विल बी अवर RAJ. सो वी पुट हियर व्हॅल्यूज. करंट किती आहे E/, करंट विल बी E डिवाइडेड बाय 13R इंटू R इज व्हॉट, RAJ मीन्स 12R बाय L इंटू X. So this is the resistance and this is our potential difference across wire phi. Now if we use this equation, phase is nothing but our E/2, then we can write this as E/2 equal to E divided by 13R into 12R by L into X. आता इथं बघा R कॅन्सल होईल, E कॅन्सल होईल, आणि X इक्वल टू व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केली तर X चा आन्सर येतंय आपल्याला इथं 13/24, कारण हे 2 इकडे आल्यावर हे 12 into 2 होईल 13/24L. 13/24L एवढाच पॅरामीटर इथं रिमेनिंग राहतो. म्हणजे वायरच्या या लेंथला, म्हणजे AJ वायरची जी लेंथ आहे या लेंथला गॅल्व्हॅनोमीटरचं रीडिंग जे आहे ते काय असणार आहे 0, म्हणजे नल पॉइंट मिळतो. इथं नल पॉइंटची कंडिशन माहित असेल तरच हा न्यूमेरिकल तुम्हाला लक्षात येणार आहे. सो दिस इज अवर आन्सर 13/24L.